नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या ब्लॉगिंगमध्ये आपलं. तर मिरच्या, कोथिंबीर आणि कांद्याची पात. तर तुम्हाला याच्यावरून समजलं असेल मी काय बनवणार आहे ते. आणि मी हेडलाईन तर लिहिलेली आहे त्याच्यावरून तर तुम्हाला नक्कीच समजलं असेल. चला मग. तर बघा मग, मिरच्या, कोथिंबीर आणि लसूण हे याची पेस्ट करून घेतली मी. आणि मला पाणीपुरीसाठी पाणी तयार करायचं होतं. तर बघा, पाणीपुरीचा हा मसाला होता, तो बाहेर काढून ठेवला होता. त्याच्यावरचा कागद पोरीने हरवून टाकला माझ्या. तर चला जाऊ द्या. तर पाण्यामध्ये मसाला घेतला. 1 लिटरमध्ये म्हणजे पूर्ण पुडी ओतायची होती, ती ओतली. आणि जे काय मी बारीक जे मिश्रण केलं होतं ना, ते मी ह्याच्यामध्ये ओतून घेणार होते. तुम्हाला मोहरं दिसेलच. तर हे बघा, हे मला जेवढं लागते मी तेवढंच ओतणार होते, जास्त नाही. तरीसुद्धा माझ्याकडून खूप तिखट झालं होतं. आणि तिखटच छान लागते पाणीपुरी खरं तर. चला मग, बघू शकता जे मला प्रमाण लागते त्याप्रमाणेच मी घेतलं होतं हे. आणि याला हलवून वगैरे घेतलं मी. आणि याच्यामध्ये मला टाकायची होती चिंच, पण झालं काय, चिंच आणण्यासाठी उशीर खूप झाला होता. तरी आणली होती, नंतर दिसेल. तर ही आहे शेव काय आम्हाला बारीक भेटली नाही. तर हे बघा, तुम्हाला चिंचा बघून तोंडाला पाणी सुटलं असेल. तर आता ह्या चिंचा पाण्यामध्ये मिक्स करून ठेवायच्या 5 मिनटं. 5 मिनटं 10 मिनटं आपण किती वेळ ठेवू शकतो, कारण ते आपल्याला असं पातळ असं मिश्रण पाहिजे होतं त्याचं. हे तोपर्यंत बर्फामध्ये ठेवून टाकलं पाणी गार होण्यासाठी. तसं पण गार पाणी छान लागतं. तर म्हटलं आधी त्याचे छोटे छोटे जे असतात ना स्लाइस पुऱ्यांचे, ते तळून घ्यावं म्हटलं. तर हे बघा, हे अशा प्रकारे मिळतात बाजारामध्ये पाणीपुरीचे जे स्लाइस असतात. मग तेल गरम तर करायला ठेवलं होतं. तेल गरम झाले की नाही हे चेक करण्यासाठी मी एक टाकून बघितली. तर एवढं काय नव्हतं झालं. नंतर बघा हळूहळू कसं टम झाले फुगून. बाकीच्या पण तुम्हाला दाखवते सगळ्याच. पण जशी बाजारामध्ये म्हणजे आपण आज खातो रस्त्यावरती थांबून, त्याच्यासारखी चव ह्या पाणीपुरीला खरं तर नसते बरं का. जे रस्त्यावर विकतात त्याच पाणीपुरीला खरी चव असते. माहीत नाही, पण हो, तर तीच छान लागते. तर बघू शकता आता सगळ्याच एकदम टाकलेल्या आहेत. मला जेवढं लागते तेवढं मी तुम्हाला दाखवते मी किती तळलेले आहेत. तर ह्या अशा प्रकारे फुगतात. आणि हे अशा म्हणजे असं जास्त गोल होतो याचा. जसं की बाजारामध्ये असं तशा प्रकारचे नसतात खरं तर, पण हो छान लागतं. हे बघा, हे अशा प्रकारे फुगतात. तर हे मी पाटी भरून केलं होतं, छोटीशी पाटी. आणि चिंचाचं जे मिश्रण झालं होतं मिक्स, म्हटलं घ्यावं आता पाण्यामध्ये ओतून, जेवढं आपल्याला आंबट वगैरे लागतं तसंच. आणि शेवट काय माझं मीठ टाकायचं राहिलं होतं, ते पण मी घेतलं टाकून. आणि पाणी एक नंबर झालं होतं, पण झालं काय, ते हे होतं तिखट जास्त होतं. शेवट मी लिंबू वगैरे घेतला पिळून. हे बघा, हे आपलं पाणी तयार झालेलं आहे. म्हटलं चला आता आपण एक ताटच तयार करू. तर बघा कशी वडावडी चालू आहे हिंदवीची माझ्या. हे बघा, मी हे ताट तयार केलेलं आहे. काय जण ह्याच्यामध्ये बटाटेही खातात, ते मला काही एवढं आवडत नाही. सो साधी सिंपलच मला पाणीपुरी आवडते. सो थँक्यू सो मच आपली ब्लॉगिंग बघितल्याबद्दल. बाय सर्वांनाच.